नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपल्याला फोर स्कॉलरशिपचा जो 16वा चॅप्टर आहे, काय मेजरिंग टाइम किंवा मेजरमेंट ऑफ टाइम असं त्या चॅप्टरचं नाव आहे. या पहिल्या शीटवर तुम्हाला दिलेला आहे बाळा, काय कशा प्रकारे कन्वर्जन आपल्याला करता येईल. तर बघा या ठिकाणी काय दिले, 60 सेकंड म्हणजे 1 मिनिट, 60 मिनिट म्हणजे काय 1 आवर, त्यानंतर 24 आवर्स किती एका दिवसामध्ये असतात, 60 डेज एका हप्त्यामध्ये असतात, इयर मध्ये किती वर्ष किती वीक असतात 52 वीक आणि 12 मंथ. त्यानंतर बघा आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करते वेळेस आणखी थोडं नॉलेज भेटेल. तर सरळ सरळ आपण जो 16 गणाची एक्सरसाइज आहे 16.1 आणि 16.2 ह्या दोन एक्सरसाइज आपल्याला काय आज अभ्यासायचे आहेत. तर बघा बाळा, पहिला प्रश्न काय म्हणतो, पहिला प्रश्न 3 आवर 50 मिनिट म्हणजे हाऊ मेनी मिनिट. आता मला सांगा बाळा, हे तर मिनिट मध्ये आहे, ह्याला कन्वर्ट करायची गरज नाही. 3 आवर प्लस 50 मिनिट असं आपण याला लिहू शकतो. 3 आवरचा अर्थ काय, 3 आवर म्हणजे 3 × 60 म्हणजे किती येणार 180. किती येणार 180. आणि 180 मध्ये जर आपण 50 मिनिट झाले तर किती येते बाळा 230 मिनिट. म्हणजे आता जे उत्तर येणार काय येणार बाळा 230 येणार. ऑप्शन नंबर तिसरं. नेक्स्ट दुसरा प्रश्न बघा, 380 मिनिट म्हणजे किती आवर आणि किती मिनिट. तर बाळा 380 च जर आपल्याला कशामध्ये कन्वर्जन करायचं आवर आणि मिनिट मध्ये, तर त्याला कितीने डिवाइड करायचं 60 ने डिवाइड करायचं. 0 0 गेट कॅन्सल, 6 6 जा 36, 8 मधून 6 गेले 2, इथं 0. हे काय बाळा आपलं आवर आहे. सॉरी सॉरी थोडं दादा असं करू नका. 60 चा टेबल घेऊ बाळा डायरेक्ट. 60 किती जा 66 जा किती येणार 360 येणार. आणि इथं काय येणार बाळा 0, 8 मधून 6 गेले किती 2, इथं 0. म्हणजे हे वरचं काय आवर आहे आणि हे काय मिनिट आहे राहिलेलं. मग कुठं आहे बाळा हे 6 आवर आणि 20 मिनिट पहिल्या ऑप्शन मध्ये आहे बाळा. इथं 6 आवर येणार आणि इथं काय येणार 20, म्हणजे कोणतं येईल पहिले येणार. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, विच ऑप्शन फ्रॉम द फॉलोइंग इज फॉल्स फॉर 150 मिनिट. बाळा 150 मिनिटासाठी कोणतं चुकीचं आहे. 3 बरोबर असतील. 2.5 आवर, 2.5 आवर म्हणजे 2 आवर आणि हाफ आवर म्हणून 2 आवर म्हणजे किती 100, एका तासात 60 मिनिटं, मग 2 तासामध्ये किती 120 मिनिटं आणि हाफ आवर मध्ये 30 मिनिटं, म्हणजे हे किती आले 150 आहे. म्हणजे पहिलं आपलं जे आहे ते उत्तर नाहीये, चुकीचं म्हणलं होतं आपल्याला, फॉल्स म्हणलं होतं पहिलं नाही. दुसरं हे तर दिसायला येत दादा, किंवा दुसरं बघूया आपण. हे दिसायला 2 आवर 30 मिनिट, हे बी नाही येणार. दुसरं बघा 2 आवर अँड 30 मिनिट, तेच आहे बघा. 2 आवर म्हणजे 120 आणि 30 मिनिट 150. इथं 1 आवर अँड 50 मिनिट, 1 आवर म्हणजे किती मिनिटं 60 मिनिट आणि 50 मिनिट जर ऍड केलं आपण तर किती येते बघा 110 मिनिट यायला इथे. आणि आपल्याला काय विचारलं होतं 150 साठी चुकीचं कोणतं आहे, मग चुकीचं कोणतं आहे चौथं चुकीचं आहे. त्यानंतर चौथा वाला प्रॉब्लेम, द आवर हँड इज बिटवीन 4 अँड 5. आता बघा घडी काढलो मी, घडीमध्ये वरती 12, 6, 3, 9, 1 2 हे 4 हे 5 7 8 10 11 झाले. काय म्हटलंय, द आवर हँड इज बिटवीन 4 अँड 5. जे आवर हँड आहे ते कोणाच्या मध्ये आहे 4 आणि 5 च्या मध्ये. अँड मिनिट हँड ऑन 9, मिनिट हँड कुठं आहे 9 वर आहे. तर व्हॉट इज द टाइम. तर बघा 4 आणि 5 च्या मध्ये याचा अर्थ काय होतो 4 वाजून गेलेत. 4 वाजून गेलेत म्हणजे 4 आणि बघा 9 वर काटा आहे. एक गॅप कितीचा असतो 5 मिनिटाचा. इथून 5 10 15 20 20 च्या नंतर 25 30 35 40 आणि 45, म्हणजे 4 वाजून किती झाले बाळा 45 मिनिट. म्हणजे ऑप्शन नंबर कोणतं येणार दुसरं येणार, दुसरं. नेक्स्ट, ऑब्झर्व द क्लॉक आफ्टर हाऊ मेनी मिनिट विल इट बी 5 अँड हाफ. काय म्हणले बाळा, आता किती वाजलेत 4 वाजून 40 मिनिटं झाले. बघा 4 वाजून 40 मिनिटं झाले, तर किती वेळानंतर 5 अँड हाफ म्हणले, म्हणजे किती 5 वाजून 30 मिनिटं होतील. अरे हे 3 वाजून आहे वाटते रे, 3 आणि 4 च्या मध्ये आहे ते.
हे काटा थोडस बघा 3 आणि 4च्या मध्ये आहे. जर हे राहिला असतं तर हा काटा इथं 5च्या जवळ आला असता. 4:40 3:40 आहे. मग 3:40 वर जर काटा असेल तर 5:30 होण्यासाठी किती वेळ लागेल? आता बघा काय करूया मग आपण 5:30 मायनस 3:40. आता बघायला गेलं तर हे सबट्रॅक्शन पॉसिबल नाही, कारण 30 मधून 40 जातात का? जात नाहीत. मग अशा केसला काय करायचं? 5 ला मी 4 लिहू शकतो आणि इकडे जे 1 आवर राहिला होता इथं करायला बाळा बघाल व्यवस्थित. 5 आवर म्हणजे किती? 4 आवर प्लस 1 आवर. आणि 5 आवरचा अर्थ काय? 4 आवरला 4 आवर, 1 आवर म्हणजे किती मिनिटं? 60 मिनिट. म्हणजेच किती? 4:60 असं लिहिता येते. आता बघा पहिलेचे 30 आहेत. किती आहेत पहिलेचे? 530 आहेत. म्हणजे इथं 4 हे जे 60 आणि 30 म्हणजे किती होते? 90 मायनस 340. 0 9 मधून 4 गेले किती? 5 आणि इथं 1 आवर म्हणजे किती? 60 मिनिट आणि हे 50 मिनिट म्हणजे किती? 110 मिनिट आपला आन्सर आहे. ही एक मेथड आहे. किंवा दुसरी एक मेथड काय दादा? सरळ सरळ काय म्हटलं आपल्याला? मिनिटामध्ये कन्वर्जन करून घ्या. हा बघ 3:40 3 आवर म्हणजे किती? 180 मिनिट. 180 मध्ये जर 40 मिसळलं तर किती येते? 220 येते. आणि 5 आवर 30 5 6 जा 30 30 अँड सॉरी 300 आणि 30 किती? 330. हे मिनिटामध्ये रूपांतर झालं. मिनिटामध्ये रूपांतर झालं 330 मायनस 220 किती येणार? 110 येणार. ही एक मेथड आहे आणि ही वाली एक मेथड आहे. ही मेथड तुम्हाला काम येऊ शकते प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये, समोर येतील बघा तुम्हाला. नेक्स्ट प्रॉब्लेम 6वा. म्हणून याचं जे उत्तर आहे दादा, याचं उत्तर कोणतं येणार? 110 मिनिट म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड आहे. हे बघा 2.5 आवर. 2.5 आवर म्हणजे किती? लिहूया आपण 2 आवर आणि 30 मिनिट. अ क्वार्टर टू आवर. अ क्वार्टर टू आवरचा अर्थ काय होतो दादा? एका तासाला 15 मिनिट. आता इथं क्वार्टर बघायला गेलं तर 60 मिनिटाचे जर इक्वल आपण 4 तुकडे केला तर एक तुकडा 15 मिनिटाचा होतो. म्हणजे क्वार्टर कशाच्या इक्वल असते? 15 मिनिटाच्या इक्वल असते. म्हणून या ठिकाणी काय येणार? अ क्वार्टर टू आवर. क्वार्टर टू आवर म्हणजे 1 तास होण्यासाठी 15 मिनिटं कमी आहेत. म्हणजे झाले किती? 45 मिनिटं. हाऊ मेनी आवर्स? ऍडिशनच करायचं आता. बघा 5 ला 5, 4 आणि 3 7, इथं 2 आवरला 2 आवर. मात्र मला 60 मिनिटाच्या वर राहतच नाही, इथं 75 आहेत. मग ह्याला आपण असं लिहू शकतो 60 मिनिट प्लस 15 मिनिट लिहू शकतो. मग हे 60 मिनिटचा अर्थ किती? 1 आवर. 1 आवर आणि हे पहिलेच 2 आवर मिळून किती होते? 3 आवर 15 मिनिट. कोणतं ऑप्शन याला मॅच व्हायला बघा? पहिलंच व्हायला बघा. 3 अँड अ क्वार्टर. 3 आवर आणि 15 मिनिट म्हणजे किती? क्वार्टर. म्हणजे पहिलंच उत्तर आहे. नेक्स्ट 4 आवर 40 मिनिट्स. 4 आवर 40 मिनिट्स प्लस 5 आवर 55 मिनिट ऍडिशन. मिनिटला मिनिट 5 हे 5 आणि 4 9 आवरला आवर 9 आवर. आता बघा 95 मिनिट तर राहत नाही. मग या ठिकाणी किती राहते? 60 मिनिट आणि त्यानंतर किती? 35 मिनिट. 95. 60 मध्ये 35 मिसळलं किती? 95. आता 60 मिनिटचा अर्थ किती आहे? 1 आवर. हे 1 आवर आणि इथले 9 आवर म्हणजे किती आवर? 10 आवर प्लस 35 मिनिट. कुठं आहे दादा हे? बघा 10 आवर 35 मिनिट. ऑप्शन नंबर तिसरा आहे बघा. तिसरा 10 आवर 35 मिनिट आपला आन्सर असणार. नेक्स्ट अ बस टेक 4 आवर अँड 20 मिनिट रीच टू अमरावती फ्रॉम नागपूर. अमरावतीवरून नागपूरला जाण्यासाठी किती वेळ लागायला? 4 तास 20 मिनिट लागायला. इट टेक्स 1 आवर मोर फॉर द रिटर्न जर्नी. म्हणजे ज्यावेळेस नागपूरवरून अमरावतीला यायचं आहे ना त्यावेळेस 1 तास जास्त लागायला. 1 तास जास्त म्हणजे किती? 5 आवर 20 मिनिट. हाऊ मच टाइम डज द बस टेक फॉर गोइंग अमरावती फ्रॉम नागपूर अँड रिटर्न. म्हणजे जाऊन येण्यासाठी किती वेळ लागायला? ऍडिशन सरळ सरळ 20 आणि 20 40 मिनिट आणि हे 4 आणि 5 किती?
9 आवर, म्हणजे ऑप्शन नंबर कोणतं येणार? 9 आवर 40 मिनिट, ऑप्शन नंबर सेकंड येणार, सेकंड. नेक्स्ट हे बघा, या ठिकाणी बाळा तुमचं 16.2 चालू झालेला आहे. अ ड्रामा विच स्टार्टेड ॲट 5 minutes past 12 इन द आफ्टरनून. बाळा एक ड्रामा 5 मिनिट पास्ट, पाचचा अर्थ काय बाळा? होऊन गेले. 12 वाजून किती मिनिटाला चालू झाला? 5 मिनिटाला चालू झाला. आफ्टरनून लास्टेड फॉर 3 आवर, किती घंट्यासाठी तो थांबला? 3 तास. किती मिनिट? 10 मिनिट. तर ऍट व्हॉट टाइम डिड द ड्रामा एंड, कधी तो एंड होणार? बघा लक्ष द्या, 5 1 12 आणि 3 किती बाळा? 12 आणि 3 15 होते. मात्र 24 आवरची जर क्लॉक घेतली आपण बाळा, त्या ठिकाणी 15 म्हणजे किती? 3 वाजून 3. 15 म्हणजे किती? 3. 12च्या नंतर जे 13 येते ना, ते 1 साठी येते. 14 जे येते ते 2 साठी येते. 15 जे येते 3 साठी येते. 24 आवर क्लॉक मध्ये हे 15 येते आणि आपल्या 12 आवर क्लॉक मध्ये 1 ते 12 नंबर येतात. हे 3 वाजून 15 मिनिटं, म्हणजे ऑप्शन नंबर कोणतं येणार? दुसरं येणार. परत बघा, कळालं नसेल तर, ड्रामा काय व्हायला? 5 minutes past 12, म्हणजे 12 वाजून 5 मिनिटला चालू व्हायला 3 hour 10 minutes, म्हणजे 3 hour 10 minutes संपायला. दोघांची ऍडिशन जर केली आपण तर किती? 15 15 यायचं. 15 म्हणजे काय नसून कोण? 3 आहे, आणि हे 15ला 15, म्हणजे आपलं काय येणार आन्सर? दुसरं येणार. नेक्स्ट, अ बस लेफ्ट विलेज 13:20 and reach the other village at 18:05. How long did the journey take? मला ह्या टाइमला निघाली आणि ह्या टाइमला पोहोचली. मग हे 24 आवर क्लॉक नुसार दिलेलं आहे. 18 वाजून 5 मिनिटं मायनस 13 वाजून 20 मिनिटं. आता बाळा ही सबट्रॅक्शन पॉसिबल नाही का? आता बाळा 5 मधून 20 नाही जात. याला थोडं कन्वर्ट करून घ्यायचं. 18चं काय लिहू शकतो मी? 17 लिहू शकतो. आणि जे 1 घंटा राहिला होता, 18 आवर म्हणजे किती? 17 प्लस 1 आवर. 17 आवर तर लिहिलो. 1 आवरचा अर्थ किती? 60 मिनिट. म्हणून मी इथं काय घेतलो? 18च्या जागी 17 आणि 5 मिनिटं आणि हे 60 मिनिटं, म्हणजे किती होणार? 65 मिनिट. मायनस 13 20. 5 मधून 0 गेलं, 5 6 मधून 2 गेले, 4 7 मधून 3 गेले, 4 इथं 0, म्हणजे किती वेळ चालली बाळा? 4 घंटे 4 आवर 45 मिनिट. कुठं आहे बघा दादा हे ऑप्शन? लास्ट आहे बाळा, चौथा ऑप्शन. नेक्स्ट, सोनू ट्रॅव्हल फॉर 1 hour 10 minutes, 1 hour 10 minutes ऑन बायसिकल. बायसिकल वर किती ट्रॅव्हल केला? 1 hour 10 minutes. 2 hour, हा बस, हे बायसिकल, बस, बस ना किती आवर? 2 hour 55 minutes. हाऊ लॉंग डिड शी ट्रॅव्हल ऑल टुगेदर, तर टोटल किती वेळ तो ट्रॅव्हल केला? ऍडिशन 55 आणि 10 65 मिनिट, आणि 2 and 1 किती आवर? 3 आवर. मग बघा 65 मिनिट पॉसिबल नाही, मग याला कन्वर्ट करू आपण. 60 मिनिट प्लस 5 मिनिट. 60 मिनिटाचा अर्थ किती आहे? 1 आवर. हे 1 आवर आणि हे 3 आवर, म्हणजे किती आवर होते? 4 आवर 5 मिनिट्स. त्यांना टोटल जर्नी त्याची आहे बघा. म्हणजे कुठं आहे बघा ऑप्शन? 4 आवर 5 मिनिट. ऑप्शन नंबर तिसरा आहे, तिसरं. नेक्स्ट हा वाला बघा, हाऊ इज द टाइम 23:40 डिस्प्लेज इन द 12 hour क्लॉक. बघा 23:40 हा 12 hour क्लॉक नुसार. बघा आता थोड्या वेळ सांगलो होतो मी काय? 13 म्हणजे 1, 14 म्हणजे 2, 15 म्हणजे 3, 16 म्हणजे 4, 17 म्हणजे 5, 18 म्हणजे 6, 19 म्हणजे 7, 20 म्हणजे 8, 21 म्हणजे 9, 22 म्हणजे 10, 23 म्हणजे किती? 11. कोणतं येणार बाळा? 23 साठी 11 येणार आणि 40 कोणता आहे बाळा? आणि PM येणार. कुठं आहे बघा हे? 11:40 PM इथं आहे, ऑप्शन नंबर सेकंड. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, एक बस स्वारगेटहून निघाली आफ्टर ट्रॅव्हलिंग फॉर 2 hour 25 minutes रीच सातारा at 15 minutes past 3 o'clock. At what time did the bus start from Swargate? तर बाळा कितीला पोहोचले ते दिले. किती वाजता पोहोचली? 15 minutes past 3 o'clock. याचा अर्थ काय बाळा? 3 वाजून 15 मिनिटाला ती कुठं पोहोचली?
साताराला पोहोचली. 15 मिनिट प्लस 3 o'clockचा अर्थ 3:15. आता त्याला जाण्यासाठी किती वेळ लागला? 2 hours 25 minutes. किती वेळ लागलाय? स्वारगेट वरून साताराला जाण्यासाठी 2 hours 25 minutes लागले आणि 3:15 जर पोहोचली तर ती गाडी किती वाजता निघाली असं आपल्याला म्हटलं. आता इथं 3:15 आहे, तर 15 मधून 25 जायला पॉसिबल नाही. 3 hours ला आपण कन्वर्ट करू. 2 hours 1 hour. 1 hourचा अर्थ किती? 60 मिनिट. हे 60 मिनिट आणि हे 15 मिनिट म्हणजे किती होणार बाळा? 75 मिनिट. आणि हे 2 hours. कन्वर्ट केलो बघा दादा. 2 hours आणि हे 60 आणि 15 75 मिनिट. आणि मायनस मध्ये कोण आहे? 2:25 मायनस 75 मधून 25 गेले किती? 50. आणि इथं किती दादा? 0 येणार. आता 0 आले बाळा. हे कोणत्या क्लॉक नुसार आले? 12 hour क्लॉक नुसार आले. जर आपण 24 hour क्लॉक नुसार जर बघितल्या तर 3:15 म्हणजे किती? 15:15 होतात. आणि 15:15 2:25 मायनस केला. आता 15:15चा अर्थ किती? 14:75 मायनस 2:25 म्हणजे किती येणार याचं उत्तर? 50. आणि इथं 12. 0:50 म्हणजे 12:50. बघा 24 क्लॉक नुसार बी आले, असं बी आलं. असं 0:50 दिसायचं म्हणजे 0 म्हणजे काय कन्सिडर करायचं ते जर डाऊट असेल तर बघा 24 hour क्लॉक नुसार बघूया आपण तर किती आले ते? 12 आले. म्हणजे 12:50 ती गाडी निघायची. म्हणजे कोणतं येणार बघा उत्तर? ऑप्शन नंबर 4 येणार. 12:50 PM. बघा कळालं का? बघा नेक्स्ट हे बघा. रियान स्कूल स्टार्ट ॲट 8:20 AM अँड लास्ट क्लोजेस ॲट 3:10 PM. व्हॉट आर द टोटल स्कूल टाइम? तर बघा 3:10 PM ला सुटते, 8:20 AM ला भरते. बघा ह्याचं आपण 12 hour क्लॉकचं रूपांतर 24 नुसार जर केल्या 3 म्हणजे किती? 15:10. आता बघा 15:10 तर आहे, इथं किती आहे? 8:20 आहे. 10 मधून 20 जाणार नाही. मग आणखी कन्वर्ट करण्याची गरज आहे. आणखी काय करू शकतो बाळा आपण? 15ला 14 hour आणि 1 hour असं कन्वर्जन करू शकतो. 1 hour म्हणजे किती? 60 मिनिट. मग रूपांतर काय होणार ह्याचं? 14 आणि हे जे 1 hour आलं त्याचं 60 मिनिट आणि इथे 10 मिनिट म्हणजे किती होणार? 70 मिनिट. आणि ह्याचं 8:20 मायनस 70 मधून 20 गेले 50. 14 मधून 8 गेले किती? 6 राहणार. म्हणजे किती वेळ ती शाळा चालायली? 6 तास 50 मिनिट. कुठं आहे बाळा? 6 तास 50 मिनिट पहिलेच आहे बघा. याचं जे आन्सर असेल ते फर्स्ट असेल 6 hours 50 minutes. त्यानंतर अमू ट्रॅव्हल फॉर 4 hours. बसनं किती ट्रॅव्हल केली बाळा? 4 hours 45 minutes अँड 5 hours 55 minutes कशानं ट्रॅव्हल केली? ट्रेननं ट्रॅव्हल केली. तर फॉर हाऊ मच लॉंगर डिड शी ट्रॅव्हल बाय ट्रेन दॅन बाय बस? बट ट्रेननं तिनं प्रवास किती जास्त केला कशापेक्षा? बसपेक्षा. बट ट्रेनच्या ह्याच्यामधून बसचा प्रवास काय करूया आपण? मायनस करूया. किती? 55 मधून 45 गेले 10 मिनिटं. आणि इथं किती? 1 hour. किती आलं बाळा उत्तर आपलं? 1 hour 10 minutes. म्हणजे ऑप्शन नंबर कोणता? सेकंड येणार. आणि हा बाळा तुमच्या एक्सरसाइजचा शेवटचा प्रश्न 16.2 चा लास्ट. म्हणजे एक्सरसाइज फॉर 1 hour 20 minutes एव्हरी डे. रोज किती मिनिट एक्सरसाइज करायचा? 20 मिनिट एक्सरसाइज करायचा. हाऊ मेनी आवर्स डिड ही एक्सरसाइज इन द मंथ जून? तर जून महिन्यामध्ये त्याने किती एक्सरसाइज केली? तर बाळा जून महिन्यामध्ये असतात दिवस किती? त्यासाठी एक सोपी ट्रिक आहे. 32 32 32 30 32 32 30 32 32 33 23 23. या ठिकाणी बघा हा कोणता? जानेवारी महिना, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून. काहीच नाही. ही सिक्वेन्स लक्षात ठेवा तुम्ही. हे कॉमन इयर साठी आहे. 28 मध्ये काय करायचं? ते नंबर ऍड करायचं जे नंबर दिसायला ज्या महिन्याच्या समोर. आता जून मध्ये जानेवारी जर आपण कन्सिडर केल्या त्याच्यामध्ये
31 दिवस राहतात. 3 + 28, 28 मध्ये 3 मिसळते किती येते? 31 येते. म्हणजे जानेवारी मध्ये 31 दिवस, फेब्रुवारी मध्ये 0 म्हणजे किती दिवस? 28 दिवस. मार्च मध्ये 3 दिवस आहेत, 31 दिवस. आपल्याला कोणाचं काढायचं आहे? जूनचं. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून. जून मध्ये किती बाळा? 2 दिवस. म्हणजे 28 आणि 2 किती येणार? 30. आपल्याला काय म्हणलं? रोज 20 मिनिटं. तर 30 दिवसात किती करत? 30 न मल्टिप्लाय करूया. 0 0 किती? 0 2 0 3 दोन्ही 6. म्हणजे तो किती? 600 मिनिट एक्सरसाइज करायला. आता 600 मिनिटामध्ये आपले उत्तर कशामध्ये आहे? आवर मध्ये. 600 मिनिटाचं कन्व्हर्जन जर आवर मध्ये करायचं असेल तर 60 न डिवाइड करा. 60 10 ला किती येते? 600. मग याचा अर्थ काय व्हायला बा? तो एक्सरसाइज किती वेळ केला असेल? 10 आवर. हा, सॉरी 1 आवर आहे रे. हे 1 आवर म्हणलंय आपलं. आपण 20 मिनिटाचं काढल्या 1 आवर. आता 1 आवरचं तर ह्याचे किती व्हायलेत? 10 आवर व्हायलेत मिनिटाचे. आणि 1 आवर रोज 30 दिवसासाठी किती होणार? 1 आवर मल्टिप्लाय बाय 30 म्हणजे किती आवर? 30 आवर. 30 आवर ए आणि तिकडले किती आवर? 10 आवर. याचा अर्थ किती होणार बाळा? टोटल 40 तास तो काय करायला? एक्सरसाइज करायला. म्हणजे याचं जे उत्तर येणार ते काय येणार दादा? तिसरं येणार. तिसरं. बघा समजलं का? अशा प्रकारे आपल्या इथं 16.2 जे आहे तो पण संपलेला आहे.